नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझ्या महेश बनाळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत करतो. आज आपल्याला लाईव्ह शेअर मार्केटमध्ये माझा ट्रेड घेतलेला आहे, तो मी तुम्हाला शेअर करत आहे आज, की लाईव्ह शेअर मार्केटमध्ये कसं काम केलं जातं प्रॅक्टिकली. ती मी माझ्या स्वतःच्या पोझिशनमधून मी तुम्हाला दाखवत आहे, की जेणेकरून तुम्हालाही स्वतःच्या तुमच्या ट्रेडिंगमध्ये थोडीशी आयडिया मिळेल काम करत असताना. आज मी तुम्हाला ग्रुपवर सकाळीच टाटा पॉवरचा कॉल दिला होता, की टाटा पॉवरला शॉर्ट करा म्हणून, वीक होईल म्हणून. 202च्या आसपास बघा, 197 चालू आहे, आता 196 टार्गेट आहे आपलं. आणि मी माझ्या टाटा स्टील मध्ये सुद्धा मी पोझिशन घेतलेली आहे. तर पहिल्यांदा मी निफ्टीचं थोडंसं आपण निफ्टीचं हे करू. निफ्टीमध्ये सध्या निफ्टी महत्त्वाचे शेअर्स पाहू आधी. बघा, निफ्टीतले हे महत्त्वाचे 50 शेअर आहेत. निफ्टी सध्या 15,319 पॉईंट प्लस आहे आणि सेन्सेक्स 143 पॉईंट प्लस आहे. कोण वाढले कोण पडले बघू आपण. बघा, हिंदाल्को टाटा स्टील पडलाय आज, आणि हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचडीसी हे टॉप गेनर मध्ये येतात, आणि टाटा स्टील आणि हिंदाल्को हे टॉप लुझर मध्ये येतात. माझी जिथं पोझिशन चालू आहे त्या पोझिशनमध्ये मी आता सध्या मी तुम्हाला दाखवत आहे. हा त्याचा ग्राफ आहे. बघा, इथं 5-5 मिनिटाच्या कॅन्डल आहेत. इथून मार्केट चालू झालेलं आहे. सध्याची कॅन्डल इथे टाटा पॉवर 198 चालू आहे. 196 आपलं टार्गेट जवळपास अचीव झालेलं आहे. त्यामुळं आपण ही माझ्या पोझिशन मी आता पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला. बघा, सध्या मला 14-15 हजारच्या आसपास फायदा होत आहे. मी तुम्हाला म्हणलंय की टाटा स्टील विकनेस का वाढतोय, कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मार्केटचे रिझन आहेत काहीतरी पडण्याची वाढण्याची. ती तुम्हाला आधी पहिल्यांदा चेक करावं लागतील की कशामुळे मार्केट पडत असते वाढत असते. टूल्समध्ये जावा, सेक्टरमध्ये बघा सर्वात जास्त वीक कोण आहे. मेटल सेक्टर वीक आहे, आणि मेटलमध्ये टाटा स्टील वीक आहे. म्हणून मी टाटा स्टीलमध्ये मी ट्रेड घेतलेला आहे. ओके, टाटा स्टील हे कारण आहे. आणि टाटा पॉवरचा पण ग्राफ डेली चार्ट वीक होता, त्याच्यामुळे मी टाटा पॉवरमध्ये पण पोझिशन घेतलेली आहे. हे सेलर बायर असतात. जेवढे जास्त सेलर तेवढा शेअरचा विकनेस वाढू शकतो. टाटा पॉवरमध्ये पण सेलर जास्तच आहेत. बघा, 19 लाख सेलर आहेत, 15 लाख बायर आहेत. 202च्या आसपासच मी तुम्हाला शेअरला शॉर्टचा कॉल दिला होता की शेअर पडणार आहे, त्याचा फायदा घ्या तुम्ही. इथं असतानाच तुम्हाला कॉल दिला होता मी. 202 टार्गेट होतं. बघा आपलं हे 196 टार्गेट होतं. बरोबर आता 196.85चा लो मारलेला आहे मित्रांनो त्यानं. टाटा स्टील 861 चालू आहे. 870च्या आसपास मी त्याला पूट घेतला होता मी, जवळपास 880चा. तर ह्या लेवलला आपल्याला फायदा किती दिसायला आहे, 13,000 फायदा दिसायला आहे. तर आपण काय करू, चेक करू आपल्याला कुठं कुठं फायदा व्हायला आहे. 861 चालू आहे सध्या. 870 असताना मी 880चा फूट घेतलेला आहे मित्रांनो. जवळ जाऊ काही 880चा. तुम्ही शेअरला पण शॉर्ट करू शकला असतात. काय केलं असतं तुम्ही, सेल म्हणला असतात. तो शेअर तिथून जेवढा पडेल त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्ही बाय म्हणला असतात. मी शेअरला शॉर्ट न करता मी पुटमध्ये काम केलेलं आहे. बघा, 5-5 मिनिटाच्या कॅन्डल इथं मार्केट चालू झालेले. इथे सध्या थोडासा विकनेस वाढला तर आपल्याला आणखीन फायदा होऊ शकतो, म्हणून आपण थोडासा वेट करू. आठशे 60 चालू आहे सध्या. टाटा स्टीलचा ग्राफ लावतो. टाटा स्टीलची ही कॅन्डल आहे सध्या 5 मिनिटाची. 5-5 मिनिटाच्या कॅन्डल लावलेल्या आहेत मी इंट्राडेच्या. जसा जसा विकनेस वाढेल तसा आपला फायदा जास्त होईल. मला असं वाटतंय की आपण थोडीशी कॅन्डल वर जात आहे. आपल्याला फायदा किती दिसतोय ती बघू आधी. 11,756 फायदा दिसतोय मित्रांनो, आणि टाटा पॉवरमध्ये 6,600. थोडासा विकनेस वाढणं महत्वाचं आहे आपल्यासाठी, त्याशिवाय मजा येणार नाही. टाटा स्टील आणि टाटा पॉवरमध्ये आपली पोझिशन चालू आहे लाईव्ह.
मला असं वाटतं थोडासा शेअर वर चाललाय, त्यामुळे आपण आपला प्रॉफिट योग्य वेळी बुक करणं महत्वाचं आहे. शेअर जास्तच आहेत आणखीन पण. $871.72 असताना मी शॉर्ट केला होता. मला असं वाटतं आपण प्रॉफिट बुक केलं बरं राहील दोन्ही शेअरमध्ये. नाही, थोडेसे सेलर आहेत, त्यामुळे थोडंसं बघू आधी, चेक करू आधी. 6 लाख सेलर आहेत, 4,13,000 बायर आहेत. विकनेस वाढेल असं वाटते मला. 860च्या खाली येईल ती थोड्या वेळात आणखी. मग 857 पर्यंत आला होता. सध्या इथे आता किती दिसतोय फायदा आपल्याला. थोडासा फायदा आपला कमी झालाय, त्याच्यामुळे आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे वेळेवर. जेवढा विकनेस वाढेल, शेअर जेवढा पडेल तेवढा आपला फायदा जास्त होईल मित्र. हे त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन आहे. पाहू, वेट करू थोडासा. $860च्या खाली येऊ शकतो, त्यामुळे आपण थोडासा वेट करू. सेक्टर कोणते वीक आहे बघू आधी. आणखीन पण तेच आहे का सेक्टर वीक? बघा, मेटलच वीक आहे. आणि सर्वात जास्त सेक्टर कोणतं वाढायला? FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर, हे जास्त स्ट्रॉंग आहेत आज. बघा, विकनेस वाढलाय मित्रांनो. 860 चालू आहे आता.
सेलर जास्तच आहेत आणखी पण 6 लाख सेलर आहेत, 3,98,000 बायर आहेत. टाटा पॉवरचा करा पाहू आपण. सध्या इथे कॅन्डल आहे, 5-5 मिनिटाची ह्या कॅन्डल आहेत. बघा 21 लाख सेलर आहेत, 16 लाख बाहेर आहेत. म्हणजे विकनेस वाढू शकतो त्याचा पण. टाटा सीचा ग्राफ लो सध्या इथे फ्लॅट आहे जरा थोडासा ग्राफ. बघा सध्या इथे चालू आहे कॅन्डल आपली. जेवढा शेअर पडेल तेवढा आपला फायदा जास्त होईल मित्रांनो. शेअर पडणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, वाढणं नाही. कारण आपण निगेटिव्ह त्या शेअरवर, त्याच्यामुळे आपण त्याचा पुट घेतलेला आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, निगेटिव्ह असेल तर तुम्ही 2 पर्याय तुम्हाला, एक तर शेअरला शॉर्ट करा, तिथं सेल करा, आणि खाली जेवढा येईल त्यानंतर तुम्ही त्याला बाय म्हणा. उलटी प्रक्रिया करायची तुम्हाला निगेटिव्ह मार्केटमध्ये. ग्लोबल मार्केट पण आपण चेक करू थोडेसे. नाही हे नाही. ग्लोबल मार्केट चेक करायचे ना आपल्याला, कशी सध्या. गूगल मनी कंट्रोल. बघा ग्रुपवर मी कॉल दिला होता तुम्हाला 202 असताना, टाटा पॉवरला शॉर्ट करा म्हणून. सध्या 198 चालू आहे. आपलं टार्गेट 196 आहे. ऑलरेडी 196.85 आला होता मग. भाऊ आज ग्लोबलची मार्केटची परिस्थिती कशी, कारण आज संध्याकाळी यूएसची मार्केट बंद आहे, आज सुट्टी आहे यूएसच्या मार्केटला.
बघा निगेटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत. 70 ते 80% निगेटिव्ह आहेत मार्केट. युरोप तर काय दुपारी 1:30 वाजता चालू होईल. टाटा पॉवरची कॅन्डल चेक करा. सध्या इथे बघा टाटा पॉवरचा विकनेस वाढतोय. सध्या इथे कॅन्डल आहे. मला असं वाटतंय आता आपण टाटा स्टीलच्या पोझिशनमध्ये प्रॉफिट बुक केला बरं राहील. भरपूर वेळ लागतोय आणि आपल्याला व्हिडिओसाठी वेळ कमी आहे आपल्याकडं. बघू आपण थोडंसं टार्गेट लावून ठेवू तिथं. आपण घेतला होता 32 रुपये, सध्या 38 रुपये चालू आहे. इथं काही टार्गेट लावू आपण. ₹40 लावून टाकू. किंवा आता किती चालू आहे? 38.55 चालू आहे ना. 38.55. 38.50. 38 चालू आहे. पण आपण बुक करू आपण टाटा स्टीलचं. आणि टाटा पॉवरमध्ये पण आपल्याला ह्या लेवल आपण काय करू, त्याकडे वेळ कमी असल्यामुळं योग्य वेळेत प्रॉफिट बुक करणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आपली पोझिशन पेंडिंग आणखीन लावून ठेवलं आहे आपण सेलला.
मॉडिफाय करतो. आपली ऑर्डर लवकरात लवकर जाईल ह्याचा प्रयत्न करालो मी. $860 चालू आहे सध्या टाटा स्टील. थोडंसं मार्केट पॉझिटिव्ह म्हणून आपले हे शॉर्टचे शेअर थोडेसे दमन चालत आहेत. निफ्टीमध्ये विकनेस चालू झाला की आपले शेअर पडायला चालू होतील. फारच वेळ लागतोय पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्केट. थोडीशी ऑर्डर खाली घेतो मी. लवकर गेली ती गेली आपली ऑर्डर. बघा टाटा स्टीलमध्ये आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. जवळपास आपल्याला 7,267 रुपये फायदा झाला आहे तिथं. आणि टाटा पॉवरमध्ये आपल्याला फायदा किती दिसतोय पाहूया. 5,000 दिसतोय फायदा तिथं आपल्याला. काय करू, फायदा बुक करूया. लावून ठेवले आपण ₹6.50. बघा आपल्याला टाटा स्टीलमध्ये किती रुपये फायदा झालेला आहे. 7,267. आणि विप्रोमध्ये आपल्याला 24 रुपये लॉस झाला आहे सकाळी. बघा टाटा पॉवरचा विकनेस वाढतोय. आता आपलं फक्त कॉन्सन्ट्रेट टाटा पॉवरवर असेल.
दिसतायत तुम्हाला कॅन्डल. मोठा करतो ग्राफ तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा सध्या इथे कॅन्डल चालू आहे टाटा पॉवरची. 1:15 इथं चालू झालं होतं. बघा विकनेस वाढतोय, त्यामुळे तर आपण पुट घेतलेला आहे 200चा, आपलं सॉरी 195चा. वाढला विकनेस. आपली पोझिशन चालू आहे आणखीन पण टाटा पॉवरमधली. टाटा स्टीलची काढून टाकली आपण, फार वेळ लागतोय मग. बघा टाटा स्टीलचा असं विकनेस वाढतोय. आपण जरा थोडीशी लवकर एक्झिट झालो, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. ₹6 चालू आहे सध्या. बघा विकनेस वाढतोय. बघा 196.90. बघा टाटा स्टीलचा विकनेस वाढलाय, आपण जरा लवकर एक्झिट झालो जरा. पाच 5 मिनिटाचे ह्या कॅन्डल आहेत. बघा विकनेस वाढलाय, 196.75 चालू आहे सध्या. टाटा पॉवरचा मी तुम्हाला सकाळीच कॉल दिलेला आहे, 202ला शॉर्ट करा म्हणून. आणि आपलं टार्गेट जवळपास अचीव झालं आता. 196.55चा लो मारलाय मित्रांनो तिने. आणि आपला पुट जो मी 155चा घेतला होता तो ₹6 चालू आहे आता सध्या. बघा कुठं होता टाटा पॉवर सकाळी आणि कुठं गेलाय आता. सकाळी ओपन 211 झाला होता आणि आता चालला 196.70. ही खासियत आहे ह्या ग्राफची, ट्रेड टायगर सॉफ्टवेअरची आपल्या.
बघा 196.40 चालू आहे सध्या. बघा कॅन्डल कशा वीक होत आहेत टाटा पॉवरच्या. आपलं टार्गेट 196 अचीव झालेलं आहे मित्रांनो शेअरमधलं. आणि आपण ऑप्शनमध्ये पण ट्रेड घेतला होता, ती पण आपला प्रॉफिट बुक झालेला आहे मित्रांनो. 6.50 लावलं होतं. तर टोटल आजचा आपला फायदा 13,305 रुपये फायदा झाला आहे मित्रांनो. विप्रोमध्ये आपल्याला 24 लॉस झाला होता. टाटा स्टीलमध्ये आपण 7,200 मिळवलेलीत आणि टाटा पॉवरमध्ये आपल्याला 8,437 रुपये फायदा झाला आहे. म्हणजे आज आपण फायद्यामध्ये ह्या समुद्रातून एक बकेट पाणी काढलेलं आहे आपलं आणि आपलं टार्गेट अचीव झालंय. आता आपला मार्केटचा काही संबंध राहणार नाही, त्यामुळे आपण आता थांबू. ही स्किल आहे की लाईव्ह शेअर मार्केटमध्ये आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला जर ही लाईव्ह प्रॅक्टिकल जर आवडला असेल तर तुम्ही ह्या लाईव्ह प्रॅक्टिकल नॉलेजला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला माझ्या चॅनलवर जाऊन तिथं कॉमेंट करू शकतात, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं आहे मित्रांनो. तर प्रॅक्टिकल लाईव्ह मार्केटमध्ये हा मी तुम्हाला तुमच्यासमोर ट्रेड सादर केलेला आहे. कशामुळे मी टाटा स्टील घेतला होता, कशामुळे टाटा पॉवर घेतला होता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण मेटल सेक्टर वीक होतं, पॉवर सेक्टर वीक होतं, त्याच्यामुळे मी टाटा स्टील आणि टाटा पॉवरला मी सेल करून पैसे कमवले. म्हणजे शेअर पडलाय आणि आपण त्यात फायदा बुक केलाय पुटच्या माध्यमातून असेल, किंवा तुम्ही शेअरला शॉर्ट करू शकला असतात पहिल्यांदा सेल करून, पहिल्यांदा सेल करून नंतर बाय केला असतं तुम्ही. कारण निगेटिव्ह मार्केटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सेल करायचे आणि खाली बाय बनायचे. बघा 6.60 चालू आहे आणि टाटा पॉवर 195.85 चालू आहे मित्रांनो. त्यामुळे परत एकदा तुम्हाला मी सांगतो की टेक्निकल चार्टच्या सहाय्याने तुम्ही चांगल्या पद्धतीने मंथली सोर्स ऑफ इन्कम करू शकता शेअर मार्केटमध्ये. शेअर खानचा ट्रेड टॅग सॉफ्टवेअर अतिशय उत्तम आहे. तुमचं अकाउंट कुठे असू द्या, तुम्ही फक्त शेअर मार्केटला ट्रॅक करा आणि टेक्निकल चार्टच्या पॉवरद्वारे तुम्ही ही काम अतिशय उत्तम करू शकतात. हेच मला तुम्हाला इथून सांगायचे. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.